रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 7 ऑक्टोबर रोजी मूर्तिजापूर येथील हॉटेल व्यास येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत रिपाई आंबेडकर जिल्हा प्रभारी सचिन कोकणे हे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील अशी अधिकृत घोषणा पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील यांनी केली। यावेळी कार्यकर्त्यांची बैठक व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। आंबेडकर चळवळीतील काही पक्ष इतर पक्षांच्या दावणीला बांधले गेले असून त्यांनी बाबासाहेबांची विचारधारा केव्हाचीच सोडली आहे। खऱ्या अर्थाने देशात आंबेडकरी विचारांचा रिपाई पक्ष आंबेडकर हाच सर्वात मोठा पक्ष असून महाराष्ट्रात आमच्या जातीला जास्त जागा लढवण्याचा विचार आहे। महाविकास आघाडीकडे सोबत राहून निवडणूक लढवण्याची आमची तयारी सुरू असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले। महाविकास आघाडी सोबत जुळले नाहीत तर स्वबळावर 180 उमेदवार महाराष्ट्रात उभे करणार असल्याचे पाटील म्हणाले। लोकसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीला बिनशर्त समर्थन दिले होते, पण विधानसभा निवडणुकीत सोबत राहून निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते। आयोजित पत्रकार परिषदेला राष्ट्रीय महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील, महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, प्रदेश सचिव कैलास मोरे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष संतोष इंगळे, जिल्हा प्रभारी सचिन कोकणे, रामदास घोसले, आनंद कोकणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सीमा सरदार, सोनू मनोहरे आदी उपस्थित होते। आज मूर्तिजापूरमध्ये RPI पक्षाच्या वतीने आपण पत्रकार परिषद घेतात। या पत्रकार परिषदेमागचा आपला संदर्भ काय? मी डॉक्टर मोहनलाल पाटील, राष्ट्रीय महासचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर ह्या पक्षाच्या वतीने इथं आज पत्रकार परिषद घेण्याचा आपला प्रमुख उद्देश असा आहे। सर्वांना माहीत आहे की नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभाचे चुनाव होत आहेत आणि ह्या विधानसभा चुनावामध्ये आम्ही आपल्या पक्षाची भूमिका आणि पक्षाचे किती उमेदवार उभे होणार आहेत त्याबद्दल सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी, जेवढे जिल्हे आहेत महाराष्ट्रातील त्या सर्व ठिकाणी आम्ही जाऊन आपल्या पक्षाची भूमिका मांडत आहोत। त्यानुसार आम्ही इकडे अकोला जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूरला इथे आम्ही आलो। तुम्हाला माहीत आहे की झालेल्या लोकसभा चुनावामध्ये RPI आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये महाआघाडीला आम्ही बिनशर्त समर्थन दिलं होतं। तेव्हा आमच्यासमोर प्रश्न असा होता की देशामध्ये जी पार्टी सत्तेमध्ये आहे त्यांचे कमीत कमी 6 तरी सांसदांनी सांगितलं होतं की आम्ही अगर 400 पार निवडून आलो की मी ह्या देशाचे आम्ही संविधान बदलणार आहे। आम्ही नाही बोललो, त्यांचेच लोक बोलले होते। त्याला लक्षात घेऊन आम्हाला असं वाटलं की वोट आहे त्याची विभागणी नाही झाली पाहिजे आणि केंद्रामध्ये ज्या पद्धतीने त्यांचे सांसद बोलत होते त्यांना शह देण्यासाठी आम्ही बिनशर्त महाआघाडीला म्हणजे इंडिया आघाडीला आम्ही बिनशर्त समर्थन दिलं होतं। चांगलं बहुमत मिळालं, लोकसभेमध्ये त्यांचं प्रदर्शन चांगलं झालं। आता येणाऱ्या विधानसभामध्ये पक्षाला आम्हाला असं वाटते की RPI आंबेडकरला सत्तेमध्ये भागीदारी मिळाली पाहिजे। बाळासाहेब गणोरकर, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अकोला। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।